लकी. हो हा ठेवतो लक्ष ठेवतो. आता मला पाठ झालंय. दुकानाच्या बाहेर आवाज दिला तर लक्ष ठेवायचं. आतनं दिला तर चहा पाहिजे. ठेवतो. जिथे अरे त्या जामकरच्या बहिणीचा काही शोध लागला रे? कुठं असेल रे ती? का तिचा पण मुर्दा बिडदा पडला असेल का रे? अरे इथं पोलिसांचीच बहीण सुरक्षित नाही गावात, मग आपल्यावर काय बोलायच नको. ए बाबा, अरे याचा मुर्दा पडला असतं वे. जामकरची बहीण आहे तिला का? मुर्दा पडला असतं तर तिची बॉडी गावली नसती का? तीच गेली निघून एकटी. तुला कसं माहिती? आता कळतं बाबा, डोकं लावा की जरा. पण एकटीच गेली का कुणावर पळून गेली? छे, एकटी जात असते वय ती. अरे तिचा तो दोस्त नव्हता वय, साकेत. हा साकेत त्याचं काय? हेड पुढे कोणाला सांगू नको, पण मी अरे पुढे अरे गप तू. तुझ्या नादातला काय जीव गेला असता माझा. काय मी विषय काढते. ऐक की, पण मी तर काय ऐकलंय माहितीये का, की ती आर्या त्या साकेतकडनं प्रेग्नेंट होती मला. काय म्हणतो काय? ती आर्या वरड अख्या गावाला गोळा करीत. कोणाला सांगू नको म्हणलं तर मग बोंबलत बसताय ती. मी कशाला कोणाला सांगतोय? मला नाही तुमच्याकडे सवय अख्ख्या गावभर बोंबलत फिरायची. उतरा, आला स्टॉप तुमचा. आणि सांगितलं लक्षात आहे ना, कुणाला काय सांगायचं नाही. आपलं टॉप सिक्रेट. आणि पैसे घरी गेल्यावर करते की ऑनलाईन? ऑनलाईन? अरे बँकवाले उचलून नेतील, द्यावाला घाबर जरा. बाबने तुला माहितीये का? कसला हाडाचा पत्रकारण काय? तुला का चाळणीत पाणी घेऊन जीव दे. उद्यापेक्षा बातमी तर माझ्याकडे जास्त आहे. हा, कसली बातमी? कुठली बातमी? मग ऐकणार आहे. अरे मित्र सवंगडी जिगरी आहेस ना माझा. नाही सांगणार. अरे ऐक, जसं तुला दारू नाही मिळाली की होतं ना, तसं मला बातमी नाही मिळाली की होतं. सांग ना. नाही सांगणार. अरे सांग ना. मंग्या सांग. मंग्या काम आहेत काय? मंग्या ए माझी बोंबडी सांग ना रे. अरे, तू सांग ना. एक बिअर 2 अंडी देतो. हा सांगतो, पण या काठीवर ही बातमी बाहेर कुठं सुद्धा गेली नाही पाहिजे. ब्रेकिंग न्यूज. तुम्ही तुमचे कान उघडे ठेवून ऐका. आपल्या कुरोली गावामध्ये गेले काही दिवस नरकी हडळीचा उत्सव सुरू होता. त्या दिवसांमध्ये 3 खून आणि 1 मुलगी गायब आहे. आताच मला माझ्या गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली, ती मुलगी गायब नाही तर पळून गेलेली, ते पण स्वेच्छेने. ती तिच्या जुन्या अनेक वर्षापासून असलेल्या मित्रासोबत पळून गेली अशी माहिती मिळाली. ती दुसरी तिसरी कोणी नसून कोरोली गावातील एक पोलीस अधिकाऱ्याची बहीण आहे आणि ती तिच्या मित्रापासून प्रेग्नेंट आहे. ए झुंजर, काय बोलतोय? हा, बंद कर. काय चाललंय? हा, सुधाकर हवालदार साहेब, तुम्ही एका हाडाच्या पत्रकाराला असं अडवू शकत नाही. अडवणं लय लांब राहिले. तुला एका कानपाटात अडवा पाडीन. काय करतोय कळतंय का? काय बोलतोय? काय बोलतोय? काय म्हणजे खरंच बोलतोय मी. हो, माझ्या गुप्त सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे ही, आणि मी काय कोणाचं नाव नाही घेतलंय. तू काय डोक्यावर पडलायस का? हा, तुम्ही काय बघत बसलाय रे? तुमच्या कामानं जावा. अरे गावाचं नाव घेतोयस तू, पोलीस अधिकाऱ्याची बहीण आहेस सांगतोयस. गावकरी काय बोळण दूध पितात का? कळत नाही का त्यांना? तुझं यो थर्ड चॅनल गावातलीच लोक बघतात ना. हा, हे फुटेज लगेच डिलीट करायचं, तोडून टाके ना कॅमेरा. मी डिलीट करतो. अजिबात डिलीट करायचं नाही. काय सरळ सरळ तुम्ही आमच्या पत्रकारितेवर घाला घालताय. ही हुकुमशाही आम्ही काय सहन करणार नाही. लाज वाटते का तुला? लाज? गावच्या पोरीची बदनामी करतोस आणि त्याला पत्रकारिता म्हणतोस. या जागी तुझ्या घरची पोरगी असते तर, तुझी बहीण असती तर, तुझ्या थर्ड क्लास चॅनलच्या पायी, त्याच्या व्ह्यूजच्या पायी, लाईकच्या पायी गावच्या पोरीची बदनामी करतोस.
लाज वाटते का तुला? सॉरी सुधाकर हवालदार साहेब, चुकी झाली. मी डिलीट करतो. डिलीट कर, परत असं होणारच नाही. नाहीच झालं पाहिजे. मला तर वाटतं ना तुला गावात काय बातम्या मिळत नाहीत म्हणून तूच कांड करत सुटलायस का काय? अहो काय सुधाकर साहेब हवालदार राव, मी कशाला कांड करू? गावात डेड बॉडी सापडली. कुठं? कुणाची? कोणाची कळलं लवकरच, पण कोणीतरी ती लपवायचा प्रयत्न करतंय. कुठं? कुठं? तुझ्या दुकानात बघू. चल. अहो पण माझ्या मी काय खुनी आहे का? काय देऊ दादा तुम्हाला? काय झालं बोला की काय देऊ? ते एक काम करा, कागद आणि पेन द्या, मी लिहून देतो काय पाहिजे ते. पेन आणि कागद कशाला? तोंडानं सांगी 2 मिनिटात देतो काढून तुम्हाला. असं काय लागायचंय तुम्हाला? हो तसं नाही, सामानले हाय काय सुटायला नको म्हणून म्हणते. द्या. हे सगळं द्या. अहो एवढं सामान नाही भेटणार आज. अवघड येईल मागवायला लागेल बाहेरनं. अहो मग टेन्शन कशाला घेताय? मागवा की. हे घ्या पैसे. जे काय पैसे राहतील ते तुम्हालाच ठेवा. खाली ऍड्रेस बी दिलाय, त्याच्यावर द्या पाठवून मग. हा आज तुम्हाला काय पण करून मिळवून देतोय सामान. चला. काय रे पोरांनो? ना नमस्कार. काय करताय दुकानात माझ्या? काय करताय म्हणजे? तुझ्या भावाला चावलाय जामकर. आता काय बी करायला लागलंय? म्हणजे काय म्हणजे सगळ्या दुकानाची झडती घेते, बॉडी शोधते. हे काय आतमध्ये गेलंय आताच. दादा आलास? काय करतोय तू इथं? तुझ्या दुकानात वास कसला येतोय? वास येतोय? अरे हा ते दुकान बंद होतं ना इतके दिवस, त्याच्यामुळे खूप वास येत असेल. उबाट वास नाही येते, मरून पडल्यावर येतो ना तसा वास येतोय. माझी बॉडी तर नाही ना लपवली? काय विचारतोय मी? याचा अर्थ यांनी नक्कीच दुकानातच कुठेतरी त्या आर्याची बॉडी लपवली आहे. सुधाकर भाऊजी त्या बॉडीपर्यंत पोहोचायच्या आत मला काहीतरी करायला पाहिजे. त्यांना थांबवायला पाहिजे, नाहीतर हे कायमच्या जेलमध्ये जातील. बरोबर बोलताय भाऊजी. बॉडी लपवली, पण त्यांनी नाही, मी लपवली. काय?